Hello, good morning to all of you. I Professor B.S. Deshmukh, lecturer in Mechanical Engineering Department of Maratha Vidya Prasaraka Samajas, Rajarshi Shahu Maharaj Polytechnic. Today we have to discuss on the various laws which is in first chapter Fundamental of Thermodynamics. Okay. Firstly, we have to see the law of conservation of energy. Law of conservation of energy, we know that the statement ओके लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी तुम्ही ऑलरेडी आपल्या फर्स्ट इयरमध्ये शिकलेला आहात. त्यासोबत आपण 10th पण बघितलेलं आहे. ओके. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. इट ओनली ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू दी अनदर. हेन्स इन होल युनिवर्स एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. एनर्जी तुम्ही नवीन एनर्जी तुम्ही क्रिएट पण करू शकत नाही आणि सराउंडिंग किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये असलेली जी काही एनर्जी ती तुम्ही डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. तुम्ही फक्त एका फॉर्ममध्ये प्रेझेंट असलेली जी काही एनर्जी त्या एनर्जीचं दुसऱ्या फॉर्ममध्ये काय करू शकतात, कन्व्हर्जन करू शकतात. आणि नवीन एनर्जी न तयार केल्यामुळे किंवा आहे ती अस्तित्वात एनर्जी डिस्ट्रॉय न केल्यामुळे युनिवर्समध्ये प्रेझेंट असलेली जी काही एनर्जी ही एनर्जी काय राहते, कॉन्स्टंट राहते. युनिवर्समध्ये प्रेझेंट असलेली एनर्जी काय राहते, कॉन्स्टंट राहते. ओके. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीने आपल्याला काय सांगितलं, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. इट ओनली ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू दी अनदर. हिन्स इन होल युनिवर्स एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. ओके. याचं जर तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं ठरलं, समजा फॉर एक्झाम्पल आपण असं ॲझ्युम केलं की आपली समजा 4 व्हीलर आहे किंवा 2 व्हीलर आहे. यामध्ये प्रेझेंट असणारे जे काय पेट्रोल किंवा डिझेल आहे जे आपण यूज करतो त्यामध्ये एनर्जी जनरेट करण्यासाठी किंवा वर्क आउटपुटसाठी पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रेझेंट असणारी केमिकल एनर्जी ही एनर्जी आपण आय सी इंजिनमध्ये फिल केली आणि आय सी इंजिन रन केलं तर इंजिन काय वर्क करतं की त्यामध्ये प्रेझेंट असलेली जी काही केमिकल एनर्जी ही केमिकल एनर्जी बर्न करतं आणि त्या एनर्जीचं कशामध्ये कन्व्हर्जन करतं, हीट एनर्जीमध्ये काय करतं ते कन्व्हर्जन करतं. ओके. त्यानंतर हीट एनर्जी जी काय तयार झालेली असते ती आय सी इंजिनला देऊन किंवा शाफ्टला देऊन त्या एनर्जीचं काय केलं जातं, मेकॅनिकल वर्कमध्ये काय केलं जातं, कन्व्हर्जन केलं जातं. ओके. म्हणजे केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हीट एनर्जीमध्ये झालं, हीट एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल वर्कमध्ये झालं. अशा पद्धतीने एका फॉर्ममध्ये प्रेझेंट असलेली जी काही एनर्जी ती दुसऱ्या फॉर्ममध्ये काय केली जाते, ट्रान्सफर केली जाते. ओके. हा आहे आपला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. सेकंड आहे झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, जो आपण बघणार आहोत. झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय, व्हेन टू बॉडीज हॅव्हिंग डिफरंट टेम्परेचर आर ब्रॉट इन कॉन्टॅक्ट विथ ईच अदर आफ्टर सम टाइम both bodies attain same temperature. When the state of equal temperature is attained, then the bodies are said to be thermal equilibrium. When two bodies having different temperature, दोन बॉडीज आहे ज्यांचं टेम्परेचर डिफरंट आहे, वेगवेगळं टेम्परेचर आहे, आर ब्रॉट इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. इच अदर म्हणजे काय की त्या दोन्ही बॉडी एकमेकांच्या काय आले, कॉन्टॅक्टमध्ये आले. थोड्या वेळात काय झालं, आफ्टर सम टाईम बोथ बॉडीज अटेन सेम टेम्परेचर. दोन्ही बॉडीजचं काय झालं, टेम्परेचर सेम झालं. वेन दिस स्टेट ऑफ इक्वल टेम्परेचर, ह्या इक्वल टेम्परेचरचे स्टेट आहे इज अटेन द बॉडीज आर सेट टू बी थर्मल इक्विलिब्रियम. त्याला काय म्हणतात आपण, थर्मल इक्विलिब्रियम असं म्हणतोच. ओके. याला आपण म्हणत असतो झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फॉर एक्झाम्पल काय, तर समजा ए, बी आणि सी अशा 3 बॉडीज आहे. ते 3 बॉडी एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या आहे, ए, बी आणि सी. टेक 3 बॉडीज ए, बी अँड सी. ए, बी अँड सी. सपोज ए अँड सी आर इन थर्मल इक्विलिब्रियम. ए अँड सी आर इन थर्मल इक्विलिब्रियम. समजा 3 बॉडीज आहे ए, बी, सी आणि आपण असं ॲझ्युम केलं त्याच्यातली ए आणि सी आर इन थर्मल इक्विलिब्रियम. ए आणि सी काय आल्या, थर्मल इक्विलिब्रियम आल्या. सिमिलरली बी अँड सी आर इन थर्मल इक्विलिब्रियम. त्याच पद्धतीने बी आणि सी पण काय तुमचं थर्मली इक्विलिब्रियम आहे. ओके. Zeroth law states that bodies A and B are okay. Zeroth law states that bodies A and B are also in thermal equilibrium. आपण ज्या 3 बॉडीज घेतलेल्या आहे ए, बी आणि सी त्याच्यातली ए आणि सी थर्मली इक्विलिब्रियम आहे, बी आणि सी थर्मली इक्विलिब्रियम आहे. झिरोथ लॉ काय सांगतो, बॉडीज ए अँड बी आर ऑल्सो इन थर्मल
equilibrium. Okay, thus according to the zeroth law, when two systems are each in thermal equilibrium with that third system, then second system are said to be thermal equilibrium with each other. Okay, this is stated by the zeroth law of the thermodynamics. Okay, now we have to see the first law of thermodynamics. आता आपण बघणार आहोत फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ का काय काय लिमिटेशन्स आले. आफ्टर दॅट वी हॅव टू सी द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्सचा सेकंड लॉ काय आणि सेकंड लॉचे जे काय दोघे स्टेटमेंट्स आहे, केल्विन प्लँक स्टेटमेंट अँड दी क्लॉसी स्टेटमेंट. केल्विन प्लँक स्टेटमेंट अँड दी क्लॉसी स्टेटमेंट. सायंटिस्टने फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स डेव्हलप केला, पण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सला काही लिमिटेशन्स असल्यामुळे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय करावं लागला, डेव्हलप करावं लागला. आणि सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय आहे, विच इज द केल्विन प्लँक स्टेटमेंट अँड दी क्लॉसी स्टेटमेंट. ओके, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपण बघत आहोत. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय, वेन सिस्टीम अंडरगोज अ थर्मोडायनॅमिक सायकल, ठीक आहे, then the net heat supplied to the system from the surrounding is equal to the net work done by the system in the surrounding. हा आहे आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. एखादी सिस्टीम आहे विच अंडरगोज अ थर्मोडायनॅमिक सायकल, ती सिस्टीम कशाच्या अंडर गेली, थर्मोडायनॅमिक सायकलच्या अंडर गेले. देन नेट हीट सप्लाय टू द सिस्टीम, त्या सिस्टीमला सप्लाय केलेली जी काही नेट हीट आहे फ्रॉम दी सराउंडिंग, सराउंडिंगने एखाद्या सिस्टीमला जी काही नेट हीट सप्लाय केली इज इक्वल टू दी नेट वर्क डन बाय द सिस्टीम इन द सराउंडिंग. त्या सिस्टीमने काय केलं, तेवढ्याच अमाऊंटमध्ये वर्क डन केलं आणि विच इज सप्लाय टू दी सराउंडिंग, विच इज सप्लाय टू दी सराउंडिंग. हे कोणी सांगितलेलं आपल्याला, विच इज इन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं स्टेटमेंट आहे. परंतु टेक्निकली रिझन बघितलं तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स टेक्निकली इज नॉट परफेक्ट. हा परफेक्ट नाही. इफ अ सिस्टीम अंडरगोज अ सायक्लिक चेन, एखादी सिस्टीम सायक्लिक चेनच्या अंडर गेली, द अल्जेब्रिक सम ऑफ वर्क डिलिव्हर्ड टू द सराउंडिंग, जे काय सराउंडिंगला वर्क डिलिव्हर्ड झालं त्याचं अल्जेब्रिक सम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अल्जेब्रिक सम ऑफ हीट डिलिव्हर्ड बाय द सराउंडिंग. त्याचं कशासोबत इक्वल होतं, तर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी हीट डिलिव्हर्ड बाय द सराउंडिंग. एखाद्या सिस्टीमला तुम्ही जेवढी हीट दिली, हीट इज वन ऑफ द फॉर्म ऑफ द एनर्जी. हीट एक एनर्जीचा टाईप्स आहे. तो आपण एखाद्या सिस्टीमला दिला, जेवढ्या अमाऊंटमध्ये आपण हीट दिली तेवढ्याच अमाऊंटमध्ये सिस्टीम काय करते म्हणे, सराउंडिंगला वर्क डन करते, असं कोण सांगतं, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. परंतु ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये हे पॉसिबल नाही आहे की हीट अँड वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टिबल वन इन टू अनदर, इज नॉट पॉसिबल इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस. हे आपलं इंजिनिअरिंगमध्ये आपण बघितलेलं. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सला काय काय लिमिटेशन्स आले, हे जे काही मी सांगतो आहे की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये नाही आहे, त्याचं काय रिझन आहे, तर त्याचं रिझन असं आहे की त्याला काय आलेलं आहे, आपल्याला लिमिटेशन्स आलेले आहे. त्याला काय असले, लिमिटेशन्स आलेले आहे. मग कोणकोणते लिमिटेशन्स आलेले आहे ते आपण बघणार आहोत. त्यातलं फर्स्ट आहे, इट इज नॉट क्लिअर अबाउट द डायरेक्शन ऑफ द हीट अँड वर्क. या स्टेटमेंटमध्ये किंवा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये हे कुठेही क्लिअर आउट केलेलं नाही की हीट अँड वर्कचं जे काय डायरेक्शन आहे ते कोणत्या डायरेक्शनला आहे. ओके, त्यानंतर सेकंड आहे, फर्स्ट लॉ डझंट टेल व्हेदर ऑर नॉट सिस्टीम विथ अंडरगो चेंज. फर्स्ट लॉ याने क्लिअर केलं नाही, डझंट टेल काय सांगितलं नाही की सिस्टीम विथ अंडरगो चेंज, सिस्टीम एखाद्या चेंजच्या अंडर गेलेली नाही आहे. ओके, थर्ड लिमिटेशन आहे, नो रेस्ट्रिक्शन ऑन पॉसिबिलिटी ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी फ्रॉम वन फॉर्म टू दी अनदर. There is no any restriction on possibility of conservation of energy from one form to the another. Okay, and fourth one, no clarify that how much percentage of one form of energy converted into another form of energy. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये कुठेही क्लिअर केलेलं नाही की किती पर्सेंटमध्ये एका फॉर्ममधली एनर्जी दुसऱ्या फॉर्ममध्ये काय झालेली आहे, कन्वर्ट झालेली आहे की कन्व्हर्जन झालेलं आहे, असं कुठेही क्लिअर आउट केलेलं नाही की किंवा त्याचं कुठेही काय दिलेलं नाही, क्लेरिफिकेशन दिलेलं नाही आहे. दीज आर दी नंबर ऑफ लिमिटेशन्स. ओके, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स त्याचं स्टेटमेंट काय सांगतं, वेन सिस्टीम अंडरगोज अ थर्मोडायनॅमिक सायकल देन नेट हीट सप्लाय टू द सिस्टीम फ्रॉम द सराउंडिंग इज इक्वल टू द नेट वर्क डन बाय द सिस्टीम इन द surrounding. Okay, if a system undergoes a cyclic chain, the algebraic sum of work delivered to the surrounding is directly proportional to the algebraic sum of the heat delivered by the surrounding. Okay, heat and work are mutually convertible one into another. हे आहे फर्स्ट लॉ ऑफ सेकंड थर्मोडायनॅमिक्सचे स्टेटमेंट आणि त्याचे लिमिटेशन्स आपण बघितले. इट इज नॉट क्लिअर अबाउट द डायरेक्शन ऑफ हीट अँड वर्क. फर्स्ट लॉ डझंट टेल वेदर ऑर नॉट सिस्टीम विथ अंडरगो चेंज. Third, no restriction on possibility of conservation of energy from one form to the
one form to the another, and no clarify that how much percentage of one form of energy converted into another form of the energy. Okay, now we have to see the second law of thermodynamics. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सला लिमिटेशन्स असल्यामुळे आपण काय बघितलेलं आहे, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. त्याचे दोन स्टेटमेंट आहे. फर्स्ट वन इज अ केल्विन प्लँक स्टेटमेंट अँड सेकंड वन इज अ क्लॉसी स्टेटमेंट. अगोदर आपण बघणार आहोत केल्विन प्लँक स्टेटमेंट. ओके, इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट a machine or engine working on cyclic process whose sole purpose is to convert heat energy from a single thermal reservoir into an equivalent amount of work. केल्विन प्लँक स्टेटमेंटने काय सांगितलं, इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ मशीन और इंजिन वर्किंग ऑन अ cyclic process whose sole purpose is to convert heat energy from a single thermal reservoir into an equivalent amount of work. Okay, this is the Kelvin Planck statement. Okay, another one statement of the Kelvin Planck statement is, in other words, no any actual heat engine which is working on a cyclic process can convert whole of the heat supplied to into the mechanical work. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये, दुसऱ्या शब्दात त्यांनी काय सांगितलं, दुसऱ्या वर्ड्समध्ये आम्ही काय सांगितलं, नो ॲक्च्युअल heat engine working on a cyclic process can convert whole of the heat supplied to it into mechanical work. एखाद्या सिस्टीमला किंवा इंजिनला जे सायक्लिक प्रोसेसच्या अंडर वर्क होतं, जेवढ्या अमाऊंट ऑफमध्ये हीट सप्लायड केली त्या टोटल अमाऊंट ऑफ हीटचं त्याने कशामध्ये कन्वर्जन केलं, कन्वर्टेड इंटू दी मेकॅनिकल वर्क. मेकॅनिकल वर्कमध्ये काय केलं, त्यांनी कन्वर्जन केलं. ओके, सेकंड वन is the Closy statement. It is impossible to construct a machine working in a cyclic process to transfer heat from a body at lower temperature to the body at the higher temperature without the aid of an external energy. It is impossible to construct a machine working in a cyclic process to transfer the heat from a body at a lower temperature to the body at the higher temperature without the aid of an external energy. असं मशीन तुम्ही बनवू शकत नाही जे मशीन सायक्लिक प्रोसेसच्या अंडर वर्क करतं आणि विच कॅन ट्रान्सफर द हीट फ्रॉम बॉडी ॲट लोअर टेम्परेचर टू दी बॉडी ॲट हायर टेम्परेचर. ते लोअर बॉडी टेम्परेचरकडून हायर बॉडी टेम्परेचरकडे हीट ट्रान्सफर करतं विदाउट द एड ऑफ ॲन एक्सटर्नल एनर्जी ऑर द एक्सटर्नल वर्क ऑर द एक्सटर्नल एजन्सी. In other words, heat cannot flow itself from a cold body to a hot body without the help of an external work. ओके, नॅचरली एक जर आपण डिस्कशन केलं, ॲटमॉस्फिअरमध्ये आपण असं बघितलेलं असतं की समजा दोन बॉडीज आहे, एका बॉडीचं टेम्परेचर लोअर आहे, दुसऱ्या बॉडीचं टेम्परेचर हायर आहे. हे नॅचरली आपण डिस्कशन करतो. तर हायर बॉडी टेम्परेचरकडून लोअर बॉडी टेम्परेचरकडे काय होत असते, हीट ट्रान्सफर होत असते. म्हणजे दोन सबस्टन्स आहे, एका सबस्टन्सचं टेम्परेचर 70 डिग्री सेल्सिअस आहे आणि दुसऱ्या बॉडीचं किंवा सबस्टन्सचं टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअस आहे आणि ते दोघं जर एकमेकांशी जर ठेवलं तर ज्या बॉडीचं टेम्परेचर 70 डिग्री सेल्सिअस आहे त्या बॉडीकडून जे 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असलेली बॉडी तिथे काय होत असते, हीट ट्रान्सफर होत असते. म्हणजे त्याचं एक्झाम्पल बघितलं, समजा एका ठिकाणी आपण बघितलं की लोखंडी गोळा आहे, तापलेला गोळा आहे आणि त्याच्या शेजारी आपण बर्फाचा गोळा नेऊन ठेवला तर बर्फाचा गोळा ऑटोमॅटिकली काय होतो, वितळायला लागतो. याचं रिझन काय की लोखंडी गोळ्याचं टेम्परेचर हायर आहे आणि बर्फाचा गोळा जो ठेवलेला आहे त्याचं टेम्परेचर लोअर आहे. तर त्या गोळ्याकडून बर्फाच्या गोळ्याकडे हीट ट्रान्सफर होते आणि बर्फाचा गोळा काय होत असतो, वितळायला सुरुवात होतं. हे कसं होतं, तर हे बाय नॅचरली होतं. हे कशामुळे होतं, तर हे बाय नॅचरली होतं. ओके, परंतु जर समजा आपल्याला बर्फाच्या गोळ्याकडून लोखंडी गोळ्याकडे हीट ट्रान्सफर करायची, बर्फाच्या गोळ्याकडून लोखंडी गोळ्याकडे हीट ट्रान्सफर करायची, तर त्या केसमध्ये आपल्याला काय लागणार आहे, काहीतरी एक्सटर्नल वर्क लागणार आहे किंवा एक्सटर्नल एजन्सी लागणार आहे किंवा एक्सटर्नल वर्क लागणार आहे. ओके, हे आपल्याला लागणार आहे. मग याचं एक्झाम्पल सांगायचं तर फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला नॅचरली तर डिस्कशन केलं, पण असं ज्या वेळेस एक्सटर्नल एजन्सी किंवा एक्सटर्नल वर्क लागतं त्याचं एक्झाम्पल सांगितलं तर आपल्या घरामध्ये प्रेझेंट असलेलं समजा रेफ्रिजरेटर आहे किंवा फ्रीज आहे. ओके, त्यामध्ये ठेवलेलं समजा आपण एखादं पदार्थ आहे किंवा एखादं फ्रूट आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यामध्ये आपण ॲपल ठेवलेलं आहे ज्याचं टेम्परेचर ऑलरेडी 10 डिग्री सेल्सिअस आहे, बाहेर ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर नियर अबाउट 20 to 23 डिग्री सेल्सिअस आहे.
तरी फ्रीज काय करत असतं, त्या ॲपलमध्ये प्रेझेंट असलेली जी काय हीट आहे ती ॲब्झॉर्ब करतं आणि ॲटमॉस्फिअरमध्ये काय करतं, ती हीट काय करतं, ते एक्झॉस्ट करतं. ओके ओके ह्यासाठी तुम्ही काय केलं आहे, फ्रीज ॲज अ काय केलेलं आहे, एक्सटर्नल एजन्सी म्हणून त्या ठिकाणी वर्क करतं किंवा एक्सटर्नल वर्क म्हणून त्या ठिकाणी यूज करतं किंवा एक्सटर्नल एनर्जी म्हणून त्या ठिकाणी काय करतं, ते वर्क करतं. हे कोणी सांगितलेलं, आपल्या क्लॉसेसने त्यामध्ये सांगितलेलं आहे. ओके तर ठीक आहे, हे आपण आज बघितलेलं आहे. तर आज आपण बघितले की व्हेरियस लॉज बघितले. त्यातला फर्स्ट बघितला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, सेकंड बघितला आपण झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स बघितला. ओके त्यानंतर आपण बघितले फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स बघितला. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्सला जे काही लिमिटेशन्स आले त्यामुळे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स बघितला आणि सेकंड लॉचे काय बघितले आपण, दोन स्टेटमेंट बघितले. फर्स्ट वन इज अ केल्विन प्लँक स्टेटमेंट अँड सेकंड वन इज अ क्लॉसिस स्टेटमेंट. ओके एवढं सिलेबस आपण बघितलेलं आहे. उरलेलं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.